नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 22. सर्वजण शॉक लागल्यासारखे बघत होते, फक्त एक व्यक्ती सोडून. कोण असेल बरं? ऑफकोर्स आराध्या. आणखी कोण? सुभद्रा म्हणाले, तू शीतलवर प्रेम करायचास? राठी म्हणाला, हो. तू जेव्हा कॉलेजमध्ये आलाही नव्हता अगदी तेव्हापासून शीतलवर प्रेम करायचो मी. खास मैत्रीण होती ती माझी. सर्व व्यवस्थित चालू होतं. मनात ठरवलं होतं की शेवटच्या वर्षानंतर तिला प्रपोज करायचं. पण तेव्हाच दुसऱ्या वर्षाला तू ॲडमिशन घेतलं आणि सर्वच फिसकटलं. तुझा चार्म, तुझा रुबाब, तुझं वागणं, तुझी हुशारी सर्वांनाच भुरळ पाडणारी होती. मग शीतल याला अपवाद कशी असणार? तुला बघताक्षणी शीतल प्रेमात पडली होती तुझ्या. तू जेव्हा तिच्याशी स्वतःहून मैत्री केलीस तेव्हा जग जिंकल्याची भावना होती तिची. असंख्य बडबड चालू असायची तिची, पण फक्त तुझ्याबद्दल. तूही तिच्या सौंदर्याला भुलला होतास, पण तरीही माझं मन हार मानायला तयार नव्हतं. शेवटी तिच्या वाढदिवसाला तिला प्रपोज करायचं ठरून कॉलेजला आलो. खूप शोधल्यानंतर कळलं की ती कॉलेजच्या टेरेसवर आहे आणि तडक तिथे निघालो. पण तिथे येऊन बघितलं तर सुभद्रा म्हणाले, तर मी तिला प्रपोज करत होतो हेच ना? राठी म्हणाला, हो. खूप राग आला होता मला तुझा. असं वाटत होतं की जीव घ्यावा तुझा, पण तुझ्यापेक्षा जास्त राग तर शीतलचा येत होता. इतक्या वर्ष तिच्यासोबत असून सुद्धा तिने माझ्या भावना समजून घेतल्या नाहीत आणि मग मी तिथून निघून गेलो. तिला तुझी होताना बघायला जाणार नाही म्हणून मी शेवटच्या वर्षाचे पेपर देऊन तडक गावाकडे निघून गेलो. खूप विसरण्याचा प्रयत्न केला तिला, पण नाही जमलं. जेव्हा निकाल आला तेव्हाही तू टॉप केल्याचे समजले आणि माझी तळपायाची आग मस्तकात गेली. अचानक 2 वर्षांनी तुझा आणि तिचा लग्नाचा फोटो न्यूजपेपरला छापून आला आणि पुन्हा माझा राग मत्सर माझ्यावर हावी झाला. मग तेव्हाच ठरवलं की तुला बर्बाद करायचं. विकासराव म्हणाले, मग इतके वर्ष का काही केलं नाहीस? राठी म्हणाला, त्याला कारण तू होतास विकासराव म्हणाले, मी कसा? राठी म्हणाला, कॉलेजमध्ये असताना शीतलमुळे मी तुमच्याशी मैत्री केली होती आणि शीतलमुळे तुमच्या जीवभावाचा मित्र असल्याचे भासवत होतो. त्याच गोष्टीचा मी फायदा घ्यायचं ठरवले. तब्बल 3 वर्षांनी जेव्हा पुण्यात परतलो तेव्हा तुमचा बिझनेस नव्याने नावरूपाला आला होता. तुम्हा दोघं भावांची भुरळ पडली होती. सुबोधचे बिझनेस स्किल आणि विकासची मेहनत आणि मॅनेजमेंट अप्रतिम सांगड होती तुम्हा दोघंही भावांची. तुमची खोलवर माहिती काढून झाल्यावर तुमच्या बर्बादीसाठी पहिले पाऊल उचलायचे ठरवले, ते म्हणजे सोनार इंडस्ट्रीमध्ये एंट्री. मग काय, आलो तुमच्याकडे. वडिलांच्या खोटा आजारपणाचं ढोंग केलं आणि मिळवलं तुमच्या कंपनीत काम. सुरुवातीला तुमचा विश्वास संपादन करायलाच मला 6-7 वर्षे गेली. त्यात माझी हुशारी तुम्हाला पटवून द्यायची होती. तुम्हाला मी विश्वासात घेतले. त्यानंतर तुम्ही मला एक साधा एम्प्लॉई न ठेवता तुमच्या पर्सनल असिस्टंट बनले आणि इथे तुम्ही फसलात. पगार व्यवस्थित असल्याने मीही मग सेटल व्हायचं ठरवलं. लग्न केलं, पण फक्त एक औपचारिकता म्हणून. आता सर्व होतं माझ्या हातात, पण नशीब साथ देत नव्हतं. खूप प्रयत्न केला लोकांना हाताशी धरून कंपनीत गडबड करण्याचा, पण हाती यश काही येईना. कारण या विकासचे मॅनेजमेंट एवढे स्ट्रॉंग होते की कोणीही काही हालचाल केली की याला लगेच रिपोर्ट जायचा. विकासरावांकडे रागात नजर रोखत बोलतो. दिवसामागून दिवस जात होते आणि ह्या दोघंही भावांच्या एकीने कंपनी टॉपला आलेली. आता तर विकासचा मुलगा हा अभि, तोही त्याचे कॉलेज संपवून कंपनीत जॉईन झाला होता. त्यामुळे काहीच करायला चान्स नव्हता मला. पण माझ्या सुदैवाने ती संधी मला लवकरच मिळाली. आराध्या म्हणाली, कधी? राठी म्हणाला, ज्या दिवशी विकासने आपली मुलगी गमावली. सुबोधची पण ती खूपच लाडकी होती आणि हा अभिषेक, तो तर ती गेल्यामुळे पार वेळावला होता. त्यावेळेस ह्या सर्व लोकांना असं तडमडताना बघून खूप शांत वाटलं. एक वेगळाच आनंद झाला होता मला. त्याच्या बोलण्यावर अभिच्या मोठा आपोआप आवडला गेला. विकासराव तर त्याचं बोलणं स्तब्ध होऊन ऐकत होते. सुबोधरावांच्या डोळ्यातून अंगार बरसत होती. राठी म्हणाला, आणि त्यानंतर? आराध्या म्हणाली, त्यानंतर तुम्ही विकासराव अंकल आणि अभिषेक इथे नसण्याचा फायदा घेतलात, बरोबर ना? आराध्याने अभिचे नाव आज पहिल्यांदाच घेतले होते आणि तिने असे अचानक त्याचे नाव घेतल्यामुळे त्याच्या मनात फुलपाखरांनी गर्दी केली होती.
तो एकटक तिच्याचकडे बघत होता आणि नेमके त्याच वेळेस तिनेही त्याच्याकडे बघितले आणि दोघांची नजरानजर झाली. तिने इशारानेच काय म्हणून विचारले आणि त्याने नकारार्थी मान हलवली. राठी म्हणाला, बरोबर. ही दोघं गेल्यानंतर सुबोधही तुटला होता आणि त्यानंतर इथल्या कंपनीत सर्वच गोष्टींचा अभाव जाणवायला लागला आणि खास करून मॅनेजमेंटचा. मग काय, त्याच गोष्टीचा मी फायदा घेतला आणि स्टोअर मॅनेजरला हाताशी धरून मालची अफरातफर करायला लागलो. पण तेव्हा सर्व लिमिटमध्ये करत होतो, जसं की कोणाला संशयसुद्धा येणार नाही. पण अचानक त्या दिवशी माझी मुलगी लता माझ्याकडे आली आणि तिने तिचे आदित्यवर खूप प्रेम आहे म्हणून सांगितले. मग मलाही वाटले की आता मागचे सर्व विसरून मुलीच्या सुखासाठी तुम्हा लोकांना माफ करावे. मग मी त्याच दिवशी तडक सुबोधच्या घरी गेलो आणि आदित्यसाठी माझ्या लताला स्वीकारण्याची विनंती केली. पण सुबोधराव म्हणाले, पण मी ती मान्य केली नाही, हेच ना? राठी म्हणाला, हो, कारण तुला ही भिकारी मुलगी सून म्हणून हवी होती. तो आराध्याकडे बघून बोलतो, असे काय आहे या आराध्यामध्ये की तू आदित्यसाठी माझ्या लताला नकारलं? सुबोधराव म्हणाले, आराध्या आणि लताची तुलना मुळात चुकीची आहे. तुझी मुलगी लता तिचे संस्कार त्याच दिवशी बघितले ज्या दिवशी ती पनवेलला रेव पार्टीत सापडली आणि पोलीस तिला घेऊन गेले. बापाच्या पैशावर मास करणारी एक ॲरोगंट आणि वाया गेलेली पोर आहे ती. आणि त्याविरुद्ध माझी आराध्या निखळ पाण्याचा झरा आहे. आपल्या प्रेमाने, संस्काराने सर्वांची मनं जिंकणारी, आपल्या बुद्धीच्या जोरावर हर एक काम सोपा बजावणारी, तिच्या निस्वार्थी स्वभावाने सर्वांना आनंद वाटणारी आणि आयुष्यातील अनेक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद वेचणारी अशी आहे माझी आराध्या. आणि अशी मुलगी समोर असताना मी तुझ्या मुलीबद्दल का विचार करू, तूच सांग. आराध्याबद्दलचे सुबोधरावांचे विचार ऐकून अभिला जणू ती नव्याने भवसली होती. राठी म्हणाला, तेच तर, हाच तुझा अरेरावीपणा नडतो तुला कायम सुबोध. त्या दिवशी माझ्या डोक्यात मी पक्क केलं होतं की आता काही झालं तरी तुला बरबाद करायचं आणि त्यामुळे तेव्हापासून तुझ्या या साम्राज्याला ढेकणासारखा पोखरत गेलो. पण मला काय माहीत, हा 150 आणा इथे येईल आणि माल लोड करण्यास बंदी करेल. कारण लोड झालेला निम्म्याहून अधिक माल या रघुला देऊन त्याच्याकडून डबलचे पैसे उकळायचो मी. तू माझं प्रेम हिरावलंस, मी काही नाही बोललो, पण तू माझ्या मुलीसोबत पण तेच केलंस आणि त्याचमुळे माझा बाण फुटला. विकासराव म्हणाले, आता हा उरला सुरला बाण जेलमध्ये गेल्यावर फोडत बस. घेऊन जा इन्स्पेक्टर सावंत त्याला. सुबोधराव अभि आणि आराध्याकडे बघून म्हणाले, थँक्यू बेटा, आज तुम्हा दोघांमुळे आपला खूप मोठा लॉस होण्यापासून वाचला. विकासराव म्हणाले, दोघांना जवळ घेत, प्राऊड ऑफ यू माय चिल्ड्रेन. इकडे सावंत राठीला बेड्या घालत होते. तोच राठींनी त्यांच्या बेल्टला लावलेली पिस्तूल काढली आणि अभिवर रोखून धरली. राठी म्हणाला, हे सावंत, गप गुमान जाऊ दे मला, नाहीतर याला गोळी घालेन. असंही याच्यामुळेच हे सर्व झाले आहे. आणि त्याने अभिवर पिस्तूल ताणून धरली. इन्स्पेक्टर सावंत म्हणाले, हे बघ राठी, ही पिस्तूल आधी इकडे दे. हे बघ, तुला चारही बाजूने पोलिसांनी घेरलं आहे. आता इथून तुझी सुटका नाही. राठी म्हणाला, ठीक आहे, आता तुम्हाला दाखवतोच. विकास बघ, आता पोरगाही गेला तुझा. आणि पिस्तूलमधून बुलेट अभिच्या दिशेने फायर करून एकच राक्षसी हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटते. बुलेटच्या आवाजाने सर्वजण अभिकडे बघून एकसाथ अभि म्हणून ओरडतात आणि थोड्याच वेळात अभि जाऊन बाजूला पडतो. 2 मिनिटं तर कोणालाच काय झालं काहीच समजत नाही. अभि उठून उभा राहतो आणि बघतो तर आराध्या खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते. हो, कारण गोळी अभिला न लागता आराध्याला लागलेली असते. जेव्हा राठी अभिवर बुलेट फायर करतो तेव्हाच आराध्या येऊन त्याला धक्का देऊन बाजूला करते आणि ती बुलेट सरळ आराध्याच्या खांद्याला लागते आणि पुढच्या क्षणी आराध्या बेशुद्ध होऊन खाली कोसळते. इकडे राठीला सावंत आणि बाकी पोलिसांनी चांगलंच धुतात आणि त्याला आणि बाकी सर्व गुंडांना तिथून घेऊन जातात. अभि तडक तिच्याजवळ जाऊन तिला स्वतःच्या हातावर उचलून घेतो. अभि म्हणाला, डॅड, कॉल द ॲम्ब्युलन्स. अभि खूप पॅनिक झाला होता. मिस व्हॉटेवर, काही नाही होणार तुम्हाला. माझ्यासाठी का स्वतःचा जीव धोक्यात घातला तुम्ही? डॅड, डू समथिंग. आय डोंट हॅव टू लॉस्ट हर. प्लीज डॅड, प्लीज बाबा. एवढ्यात अरुण तेथे येतो. अरुण म्हणाला, बॉस, एम्बुलेंस इज देअर. कम ऑन बॉस, हमें उन्हें तुरंत हॉस्पिटल ले जाना होगा. सुबोधराव म्हणाले, हां अभि, चल लवकर, मी सर्व व्यवस्था केली आहे हॉस्पिटलमध्ये. तसे ते सर्व आराध्याला घेऊन हॉस्पिटलला पोहोचतात.
सर्व तयारी आधीच केली असल्यामुळे डॉक्टर्स लगेचच आराध्याला ओटीमध्ये घेतात. तेवढ्यात सुभद्राव आदित्यला कॉल करून सर्व सांगतात आणि विजयराव व प्रियाताई यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन यायला सांगतात. जेव्हा इकडे आदित्य आणि बाकीच्यांना आराध्याबद्दल कळते तोवर एंगेजमेंट सर्व आवरल्या गेली होती आणि लॉनमध्ये बसून सर्व गप्पा मारत होते. विजयरावांना आराध्या बाबांसोबत गेली आहे काही कामानिमित्त असे आदित्यने सांगितले होते आणि नंतर आराध्याबद्दल कळल्यावर सर्वांनी तडक हॉस्पिटल गाठले. इकडे अभि एकटाच बोटीपासून थोडा दूर असा अस्वस्थ होऊन इथे तिथे फेऱ्या मारत होता आणि तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. त्याने मागे वळून बघितले तर विकासराव उभे होते. अभिने त्यांना बघताक्षणी मिठी मारली आणि रडू लागला. विकासरावही त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवून त्याला शांत करत होते. अभि म्हणाला, डॅड होतील ना त्या ठीक? डॅड आय डोंट नो बट आय एम फिलिंग रेस्टलेस. माझ्यावर येणारे संकट त्यांनी स्वतःवर ओढून घेतले डॅड आणि मी काहीच करू शकलो नाही. डॅड त्यांना जर काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. त्यांना जगावं लागेल डॅड. बोलताना अभिच्या डोळ्यात पाणी होतं. विकासराव म्हणाले, माझा मुलगा प्रेमात पडला तर? अभिकडे बघून मनातच ते बोलले. त्यांनी जेव्हा अभिने तिला हातावर उचलले तेव्हाच अभिचे बोलणे ऐकले होते. इमोशन्समध्ये त्याने त्याच्या मनातील भावना कन्फ्युज केल्या होत्या. अभिला मिठीतून बाजूला करून बोलतात, अभि डोंट पॅनिक. काही होणार नाही तिला. आपण आहोत ना सर्व. आणि डॉक्टर पण त्यांचे प्रयत्न करत आहेत. सो डोंट वरी. शांत हो. आणि अभिला जवळ घेऊन बसतात. काय होईल पुढे? अभिला त्याच्या भावना समजतील का? आणि आराध्याला ह्या सर्व गोष्टी कशा माहीत? विजयराव जेव्हा आराध्याला ह्या अवस्थेत बघतील तेव्हा काय करतील? सर्व प्रश्नांची उत्तरे बघूया पुढच्या भागात. सो स्टे ट्यून. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.